नमस्कार. आज आपण आर्टिकल 91 आणि 92 पाहणार आहोत. आर्टिकल 91 आणि 92 हे राज्यसभेतील सभापती आणि उपसभापती यांच्याबद्दल आहे. तर 91 काय म्हणते पाहूयात. आर्टिकल 91 हे जर राज्यसभेतील सभापती किंवा उपसभापती किंवा एकटे किंवा दोघेही जेव्हा अनुपस्थित असेल तेव्हा त्यांचे कार्य कोण पार पाडत असतात हे पाहूयात. जर सभापती जर अब्सेंट असेल तर त्यांचे कार्य हे उपसभापती पार पाडत असतो. म्हणजेच जर सभापती किंवा उपसभापती दोघेही काही कारणानिमित्त किंवा पद जर रिक्त असेल तर अशा वेळेस त्यांचे कार्य कोण पार पाडत असतो. तर अशा वेळेस त्यांचे कार्य हे राज्यसभेतील इतर सदस्यांपैकी एक सदस्य ज्याची नेमणूक हे राष्ट्रपती करतात, जेणेकरून राज्यसभेतील कामकाज हे बंद राहणार नाहीत याची त्यांनी परिपूर्णपणे काळजी घेऊनच राष्ट्रपती जे आहे पूर्वीपासूनच या सदस्यांपैकी एका सदस्याची या कामासाठी निवड करतात व ते त्यांचे कार्य पार पाडत असतात. तसेच आर्टिकल 92 काय म्हणते पाहूयात. आर्टिकल 92 हे सभापती किंवा उपसभापती, चेअरमॅन किंवा डेप्युटी चेअरमॅन हे राज्यसभेचे दोघंही यांना दोघांनाही यांच्या दोघांचेही कामामध्ये कुठेतरी कुठेतरी शंका किंवा यांना दोघांनाही या पदावरून रिक्त करण्याची चर्चा होत असेल सभेमध्ये, तर त्या सभेमध्ये म्हणजेच राज्यसभेतील सदस्य, बाकीचे सदस्य जे आहेत ते ही सभा घेत असतात. या सभेमध्ये या दोघांना म्हणजे यांना अध्यक्षपद देण्यात येत नाही. जेव्हा ही चर्चा चालू असते, यांना या पदावरून काढून टाकायचं असते, अशा वेळेस या दोघांनाही सभेमध्ये बसण्याचं किंवा सभेमध्ये चर्चा करण्याचा अधिकार राहणार नाही. तसेच हे पूर्ण मॅनेजमेंट म्हणण्यापेक्षा ही पूर्ण पद्धत कोण पार पाडत असतो किंवा या पद्धतीला प्रोत्साहित करण्याचे कार्य कोण करत असते तर ते राष्ट्रपती करत असतात. इथे आपलं राज्यसभेबद्दल पूर्ण संपलेलं आहे. याच्या पुढचे जे आहे 93 पासून आर्टिकल 93 पासून हे लोकसभेबद्दल आहे. लोकसभेमधील स्पीकर, डेप्युटी स्पीकर याच्याबद्दल उद्याच्या सेशनमध्ये पाहूयात. इथं आपलं राज्यसभा पूर्णपणे संपलेलं आहे. धन्यवाद.